नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 6 तारखेला उद्या बनपूर या ठिकाणी ओपनचं मैदान होते। त्या मैदानामध्ये बकासूर मागच्या वर्षी पळाला होता आणि त्या मैदानामध्ये बकासूरने गुलाल हा मिळवलेला होता। 1 नंबर का केलेला, बहुतेक 1 नंबरच केलेला आणि ते बनपुरीचं मैदान बकासूरसाठी खूप लकी आहे आणि उद्या त्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे अशी दाट शक्यता आहे, माहिती दिली जाते। जर माहिती थोडीशी तुम्हाला संध्याकाळपर्यंत मी सांगेनच, परंतु एक पायऱ्याची बद्दल थोडीशी अपडेट आली माझ्याकडे। आणि बकासूर आता सगळे म्हणतील की बकासूर उद्या नाही 8 तारखेला पळणार आहे, 8 तारखेला सुद्धा पळणार आहे माळशिरस या ठिकाणी, ते एक मोठं मैदान होते त्या ठिकाणी, परंतु उद्या बकासूर पळण्याची दाट शक्यता आहे सांगितलं जातं। आणि बकासूर तुम्ही बघितलं, बकासूर कोणासोबत पळणार आहे सगळ्यांना माहीत आहे कधी 8 तारखेला, परंतु तत्पूर्वी आपण चर्चा करूया काल बकासूर का नाही पळाला। बकासूर तुम्ही बघितलं अंधार खूप पडत आलेला आणि बाकीच्या गाड्यासुद्धा तिथं रांगामध्ये म्हणजे तिथं नंबरला थांबलेल्या होत्या, त्याच्यामुळे कोण मोठा वगैरे तिथं काही म्हणजे सगळ्यांना समान न्याय असतो त्या ठिकाणी आणि खूप अंधार पण पडत होता। बकासूरची शर्यतसुद्धा जमलेली होती, बकासूर घोडसारच्या विरुद्ध भुंगा सैराट ही सुद्धा जो शर्यत जमलेली होती, परंतु अंधार पडल्यामुळे ती शर्यत जी आहे ती कॅन्सल झालेली आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला एक थोडंसं नाराज झाली, परंतु नाराज होऊ नका, आज नाही उद्या ही जोडी ही पळतील एकत्रसुद्धा, सगळे आपलीच बैल आहेत, परंतु काल अंधारामुळे ही गाड्या पळायला नाहीत। प्रेक्षणीय लढती होत्या, मैत्रीपूर्ण लढती झाल्या असत्या। मिलिंद शेट्टी यांनी सुद्धा सांगितले की माझा भुंगा आणि माझा बकासूर बघा म्हणजे किती प्रेम आहे, माझा मथुरसुद्धा आहे, माझा एलियनसुद्धा आहे, माझा घोडचा सर्जा आहे, मेहरबान आहे, म्हणजे बघा खूप छान व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि खूप छान गाडा मालकसुद्धा आहेत, खूप प्रेमळ आहेत ते आणि त्यांच्या आज ना उद्या नक्कीच बाईट घेण्याचा प्रयत्न करू आपण ज्यावेळेस घाटावरती येतील त्यावेळेस। परंतु एक चांगला निर्णय त्यांनी घेतला की अंधार पडल्यामुळे गाड्या पळवलेला नाहीत त्यांनी, परंतु असो काल एक चांगल्या लढती बघायला मिळाल्या। खूप छान मैदान झालं मुंबईचं। आणि आता घोडच्या सर्जाला जी गाडी होती ते एक चिठ्ठ्या ज्या आहेत त्या काढलेल्या होत्या, त्या चिठ्ठ्यामध्ये ज्याला नंबर मिळेल त्याला म्हणजे चिठ्ठ्यात ज्याला लकी ड्रॉ म्हणतात त्यामध्ये घोडच्या सर्जाचा नंबर आलेला आहे त्या चिठ्ठीमध्ये आणि घोडच्या सर्जाला काल जी 4 व्हीलर आहे i10 नावाची ती मिळालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा घोडच्या सर्जाला। आणि आता चर्चा करूया उद्या बनपुरीच्या मैदानामध्ये बकासूरच्या पायऱ्याची। बकासूरचा पायरा सगळ्या महाराष्ट्राला एक आधी कळतोच, कधी कळत नाही, कधी काहीच कळत नाही, परंतु उद्या पाळण्याची दाट शक्यता आहे। बनपुरीच्या मैदानामध्ये वारंवार पाळण्यासाठी येतो, फाटी लेखी आहे त्याच्यासाठी आणि उद्या तो कोणासोबत पळू शकतो असं सांगितलं जातं की वडकीचा बैजा, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हिंद केसरी वडकीचा बैजा, तो आणि बकासूर उद्या पळण्याची दाट शक्यता आहे। कारण की तुम्हाला माहिती आहे वडकीचा बैजा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं त्याचा पळ आहे, दोन्ही खांदी पळतो आणि खूप वेळा तो बकासूरसोबत पळालेला आहे आणि तो खूप वेळा त्याने गुलालसुद्धा मिळवलेला, 1 नंबरसुद्धा केलेला आहे। अशा छान असा हा वडकीचा बैजा खूप छान चांगला पळतो आणि तो चांगला खूप छान दिसतो, गावरान खिलार येतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी। आणि जर बोडकीचा बैजा जर नाही पळाला तर उद्या वेगाचा शेवट सर्जा असण्याची दाट शक्यता आहे। खूप दिवस झालं सर्जाला मिस करतायत लोक, सर्जा गुलालामध्ये नाही आहे, सर्जाचा वाढदिवस आता झाला, सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा। असा सर्जा पळ, मालकासाठी पळ, मालकांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये कर आणि बघूया उद्या सर्जा आपला वेगाचा शेवट। सर्जा उद्या मैदानामध्ये तर पळताना दिसणार आहे, परंतु नाव सांगितलं जातं की बकासूरसोबत बकासूर सर्जा जोडी पळते की काय, का सर्जाचा दुसराच पायरा आहे, बघूया, हे संध्याकाळपर्यंत अपडेट माझ्यापर्यंत येईल। परंतु असं मला सांगण्यात येतं की वडकीचा बैजा किंवा वेगाचा शेवट सर्जा ही जोडी दाट असणार आहे, दाट पळण्याची शक्यता आहे बकासूरसोबत। आता बघूया कशा पद्धतीनं नियोजन जे आहे ते होते, कारण की ओपनचं मैदान आहे, फाट्या विट्या व्यवस्थित आहे, त्या एकदम प्लेन फाट्या आहे, त्या बैलांना काहीच अडचण नाही आहे पळण्यासाठी, एकदम सपट असं मध्ये काय चढ वगैरे असलं काही नाही आहे, प्लेन फाट्या आहे। मी व्हिडिओ बनवला आहे, व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा बनपुरीच्या मैदानाचा, माझ्या किरण शिवतोडे ब्लॉग्स या चॅनलवरती जावा आणि तिथे बघा की कशा पद्धतीचं ते मैदान आहे। बैलांना खाली थांबण्यासाठी खूप चांगली जागा आहे, पुढे सुद्धा काहीच अडचण नाही आहे, असं डांब वगैरे पोल वगैरे असलं काही नाही, व्हील नारा वगैरे कसलं म्हणजे जो धोकादायक घटक आहे तो काहीच नाही आहे आणि मैदानाला चांगल्यारीत्या एक चांगलं मैदान पार पडेल उद्या बकासूर आहे म्हटल्यानंतर। बघूया तत्पूर्वी वडकीचा बैजा आणि वेगाचा शेवट सर्जा एक चांगली नंदी आहेत आणि सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो एक चतुर्थ हिंद केसरी बैल आहे, एक सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे आणि त्याचा जो फॉर्म गेला आहे तो लवकरात लवकर सर्जाचा फॉर्म आपल्या यावा। सर्जा जसा बकासूर लाडका आहे सगळ्या महाराष्ट्राचा तसा सर्जासुद्धा आहे, सर्जासुद्धा आपण एक मोठा फॅन आहे, परंतु अलीकडे थोडंसं सर्जाचं नियोजन जे आहे ते होतं
व्यवस्थित, परंतु शेवटी लक जे आहे ते व्यवस्थित सर्जाचं नाही नीट चाललं ना, परंतु सर्जा आहे तो कमबॅक करेल. आपले सगळ्या महाराष्ट्राचे लाडके अभिजित भैया पवार हे त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करतील आणि सर्जाला 100% गुलालामध्ये ठेवतील. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सर्जाला उद्याच्या मैदानामध्ये, बक्कासूरला आणि वडकीच्या बाईजाला. धन्यवाद.